परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म.अ. कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील 3ऱ्या विभागातील आज ऐकूया डॉक्टर सौ शुभदा रामचंद्र कोशे यांनी लिहिलेल्या मंजुषेतील मुक्तिमाला या लेखाचा भाग 5. एकंदरीने मनोनिग्रहपूर्वक गुरुवर श्रद्धा ठेवून केलेली उपासना आत्मज्ञानाचं फल प्राप्त करून देते. ते फल कसं आहे? ज्ञानानं प्राप्त होणारी आत्मस्थिती ही स्वयंसिद्ध आहे. तिचं वर्णन करायचं झालं तर मन आणि बुद्धी दोन्हीलाही अशक्य आहे. एवढंच नव्हे तर षडदर्शन आणि वेदांत या सर्वातील तत्त्वसुद्धा मौन धरून बसतात. अर्थात ती एक श्रेष्ठ आणि अवर्णनीय अशी अनुभूती आहे. ही स्थिती प्राप्त झाली असता त्रैलोक्यामध्ये एकच आत्मतत्व ओतप्रोत भरलेलं आहे अशी प्रचिती येते. किंवा भ्रांतीरहित आत्माच त्रैलोक्य रूपानं भासमान झाला आहे असं प्रत्ययाला येतं. जीव जगत सर्व काही आत्ममयच असून द्रष्टा दृश्य यातील भेद नाहीसा होऊन हे दोन्ही आत्मस्वरूपच होऊन जातं. अशा प्रकारे जीवाच्या प्रवृत्तीमध्ये अभेद निर्माण होऊन कुणी कुणाला काय द्यावं असाच प्रश्न पडतो. देहाभिमान नाहीसा झाल्यामुळं संसार चक्रातून भ्रमण थांबतं. ही आत्मस्थिती कशी आहे? स्वामी म्हणतात, सुखदुःखातीत आत्मस्थिती तयाची सहजे यावी प्रचिती. ऐसी उत्कटता तरी निरुती भावी शरणागती अनन्यत्वे. गीता सांगते मामेकम शरणम व्रज. आणि ज्ञानेश्वर महाराज त्याचं विवरण असं करतात की सुवर्णमणी सोनया ये कल्लोळ जैसा पाणिया तैसा मज धनंजया शरण येतू. ही दोघांचीही वाणी साधकानं परमहित व्हावं म्हणून मनात ठसवली पाहिजे आणि अनन्य भावानं परमेश्वराला शरण गेलं पाहिजे. कारण सुखाचे निधान एक जनार्दन तयाचे चिंतन घडो नित्य. परमेश्वर हाच सर्व सुखाचा ठेवा आहे. त्याची प्राप्ती करून घेण्यापेक्षा श्रेष्ठ प्राप्तव्य नाही आणि त्याच्याशी एकरूपता साधण्यापेक्षा श्रेष्ठ ध्येय आणि श्रेष्ठ सुख दुसरं नाही. या परमेश्वराविषयी देवराणाविषयी स्वामी सांगतात, देवराणा घेई भक्तासाठी धाव सोडवितो भव पाशातुनी. भवपाशातून जीव होता मुक्त देव आणि भक्त एक होती. एक होती जेव्हा भक्त आणि देव तेव्हा विश्वा ठाव उरे कोठे. उरे कोठे विश्व उरे कोठे जीव नांदे एक देव सर्वाठाई. सर्वाठाई येता देवाचा प्रत्यय लाभते अक्षय शांती सुख. हा परमेश्वरच जळी स्थळी सर्व ठिकाणी ओतप्रोत भरला आहे असा अनुभव भक्तांना येतो. जसा ज्याचा भाव असतो तसा त्याला देव दिसतो. एवढंच नाही तर भक्ताची मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्याला म्हणजे भक्ताला देवाचं जे जे रूप आवडतं त्या त्या रूपाची पूजा अर्चा भक्त करत असतो. त्याच त्या रूपामध्ये भगवंत त्याला दर्शन देतो. हाच साधकाच्या साधनेचा उच्च बिंदू म्हणता येईल.
तत्वज्ञान प्रबोधनपर पत्रांचा विचार केला असता असं लक्षात येतं की यातील काही पत्रामधील शब्दरचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. यामध्ये पहिल्या ओवीच्या शेवटी आलेल्या शब्दांनीच पुढील ओवीची सुरुवात झाली आहे. उदाहरणार्थ, एकत्वाचा शोध अनेकी जो घेई, तोची धन्य होई जन्मोनिया. जन्मोनिया एक करावे साधन, राहे समाधान जेणे नित्य. जेणे नित्याभ्यासे साधियेला योग, तयासी हे जग आत्मरूप. स्वामींचं हे रचना वैशिष्ट्य समर्थ रामदास स्वामींच्या रचना वैशिष्ट्याशी साम्य दर्शवणारं आहे. पत्रामधील भाषा प्रासादिक असून कथन ओघवतं आहे. त्या ओघातच स्वामींनी गीतेतील आणि उपनिषदातील तत्त्व गुंफली असल्याचं दिसून येतं. याशिवाय उपमा, दृष्टांत इत्यादी अलंकारांचा वापर करून निवेदनात सुलभता आणली आहे. एकंदरीने ही पत्र म्हणजे काव्य आणि तत्त्वज्ञान यांच्या संगमाचा उत्कृष्ट नमुनाच आहे असं म्हणता येईल. अशी सुंदर पत्र लिहिणारे गुरु आणि ती प्राप्त झाली आहेत असे शिष्य दोघेही धन्य होत. शेवटी म्हणावंसं वाटतं की देहभावाला प्राप्त झालेल्या जीवाला साधक दशा प्राप्त होऊन गुरुकृपेमुळं त्याची मुक्तीपर्यंत झालेली वाटचाल म्हणजेच ही मुक्तिमाला होय. याबरोबरच डॉक्टर सौ शुभदा रामचंद्र कोशे यांनी लिहिलेल्या मंजुषेतील मुक्तिमाला या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण डॉक्टर मु. श्री कानडे यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंदांचे वचनामृत या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया. स्वामी माझा निरंजन, तोची सर्वा अधिष्ठान. अधिष्ठानी ब्रह्मानंद, श्री स्वामी स्वरूपानंद. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.